कोरोना महामारीच्या काळात शासनाने टाळेबंदी घोषित केल्याने सर्वच व्यवहार पूर्णतः ठप्प झाले होते। याचा विपरीत परिणाम टेंट मालक व कामगार यांच्यावर झाला। त्यांना कुठलेच काम हाती नसल्याने त्यांच्यावर आता उपासमारीची पाळी आली आहे। हे वास्तव शासनाला पटवून देण्यासाठी टेंट हाऊस असोसिएशनच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रात धरणे आंदोलन करण्यात आले। त्याच अनुषंगाने तालुका संघटनेने माहूर तहसील कार्यालयाच्या प्रांगणात सोमवारी धरणे आंदोलन केले। नायब तहसीलदार व्ही.टी. गोविंदवार यांना मागण्यांचे निवेदन दिले। टेंट हाऊस असोसिएशनच्या वतीने तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात सर्व प्रकारच्या सामाजिक कार्यक्रमांमध्ये मंडप, लॉन, मंगल कार्यालयासह हॉलमध्ये क्षमतेपेक्षा अर्ध्या लोकांची व्यवस्था करण्याची परवानगी द्या असे म्हटले। मंडप, कॅटरिंग, मंगल कार्यालय, बँक्वेट हॉल, डीजे साऊंड, लाईट डेकोरेशन, इव्हेंट व्यवस्थापन आणि व्यवसायाशी संबंधित सर्व व्यावसायिकांनी घेतलेल्या कर्जावर सबसिडीची तरतूद करा आदी मागण्यांचा उल्लेख त्यात करण्यात आला। या निवेदनावर तालुका अध्यक्ष अडेलू कन्नेवाड, उपाध्यक्ष विठ्ठल परसराम चव्हाण, सचिव बादल नारायण राठोड, सदस्य गणेश राठोड, इंद्रसिंग पवार, शेख मुजाहिद, गणेश पवार, दुलसिंग चव्हाण, बळीराम राठोड, हरी राठोड, दत्ता दुंपलवार, विनोद चव्हाण, विजय पवार, अर्जुन राठोड, गजानन दुधे, सचिन राठोड, विशाल पाटील, सय्यदलाल सय्यद इस्माईल, उत्तम चव्हाण, जाफर खान, दुल्लेखान पठाण, अनिल कोगुरवार यांच्या स्वाक्षऱ्या आहेत। संजय घोगरेसह अनवर खिच्ची, विदर्भ न्यूज, माहूर।